5 दिवसाच्या नंतर नालासोपाऱ्यातलं भाजी मार्केट हे आज सुरळीत झालेलं आहे। आपण बघू शकता मी नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क या परिसरामधल्या भाजी मार्केटमध्ये आहे आणि हे मुख्य भाजी मार्केट आहे ज्या ठिकाणी विरार आणि नालासोपाऱ्यातल्या महत्त्वाच्या भागामध्ये या ठिकाणी होलसेल मार्केट आहे हे। आणि आज पूर्ण परिसरातलं पाणी ओसरलं असल्यामुळे हे भाजी मार्केट सुरू झालेलं आहे। मात्र या 5 दिवसाच्या अतिवृष्टीचा फटका जो आहे भाजी विक्रेत्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे। एकंदरीतच आज भाज्याच आल्या नसल्यामुळं या ठिकाणी भाज्यांचे भाव सुद्धा वाढला असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। पूर्ण मार्केट जर बघितलं तर आज पूर्ण सुरळीतपणा झाला असल्यामुळे या ठिकाणी मार्केटमध्ये भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक महिला ज्या आहेत या भाज्या खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आले असल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे। नेमकी वस्तुस्थिती काय आहे ही जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून। काय नेमकी परिस्थिती होती क्या? अरे बहुत पानी भरा था, पूरा पानी भर गया था। मेरा माल 5000 का बह गया साला। इसी में 5000 का माल ही लाया वैसे ही बह गया, पानी भरा हुआ था पूरा और माल सड़ गया पूरा। वो गाड़ी पे पूरा उधर है रखा हुआ है। अभी इसके जो भाजी के कुछ रेट बढ़े हैं क्या कम हुए हैं कैसा कुछ क्या है? अभी तो बोल नहीं सकते। अभी जैसा भाजी आएगा वैसे ही बेचना पड़ेगा। अभी भाजी का तो भाव बढ़ा है थोड़ा। कितना बढ़ा है? अभी थोड़ा 10% बढ़ा है, 10%। पहले कितना था और अभी कितना है? पहले 70 रुपया 60 रुपया किलो भिंडी था, अभी 80 रुपया किलो भिंडी हो गया। 70 रुपया किलो भिंडी खरीदी आ रहा है। अभी गवार 80 रुपया किलो हो गया है। 100 रुपया बेचने पड़ रहा है, उसमें पूरा माल सड़ जा रहा है। आपण बघू शकतो की हा अतिवृष्टीचा फटका सुद्धा या ठिकाणी बसलेला आहे। कारण ज्या भाज्या आहेत ह्या नासवंत असल्यामुळं अनेक भाज्या सडून सुद्धा गेलेल्या होत्या आणि त्यामुळं या ठिकाणी मात्र आज पूर्व पदावर ही परिस्थिती असल्यामुळं मार्केट हे सुरू झाल्यानं अनेक नागरिकांनी समाधान सुद्धा व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।